नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBIने शुक्रवारी शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार हिला अटक केली असून त्यांची NTAने भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती। या प्रकरणात आतापर्यंत 2 मनीषांना अटक करण्यात आली होती। या अटकेनंतर मनीषा नावाच्या त्या तिसऱ्या आरोपी ठरल्या आहेत। CBIच्या तपासात हवालदार ही नीट UG 2026च्या प्रक्रियेशी थेट संबंधित असल्याचं समोर आलंय। प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती तिच्याकडे उपलब्ध होती। एप्रिल 2026 दरम्यान तिने भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न सह आरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान तिने दिलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष नीटमधील प्रश्न जुळल्याचे निष्पन्न झाल्याचे CBIने म्हटले आहे। यापूर्वी CBIने पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे, रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा मांढरे हिला अटक केली होती। कुलकर्णीच्या चौकशीतून मांढरेचा सहभाग उघडकीस झाला होता। मांढरे ही वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रक्रियेशी संबंधित असल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं। तिने विद्यार्थ्यांना प्रश्न आणि संभाव्य उत्तरांची माहिती पुरवल्याचा आरोपही CBIने केलाय। आता हवालदारच्या अटकेनंतर भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न गळतीच्या तपासालाही अधिक गती मिळणार आहे। चौकशीतून आणखीन काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मनीषा हवालदार ही येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होती। याचप्रमाणे मांढरे हिचेही शेवटचे काही महिने उरले होते। या दोन्ही मनीषा एकमेकांना ओळखत होत्या, तसेच त्यांच्या भेटी देखील होत असत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात शेठ हिरालाल सराफ प्रशालेची मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिचे नाव समोर आल्यानंतर विद्या प्रसारिणी सभेने हवालदारवर निलंबनाची कारवाई केली असून पुढील चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। सर, मुळात मनीषा हवालदार आमच्या शाळेमध्ये 1992ला सर्व्हिसला लागल्या। त्यांचं शिक्षण MSc BEd आहे आणि त्या 30 जून 2026ला सेवानिवृत्त होणार आहे। मुळात त्या नीटच्या या परीक्षेशी किंवा या अभ्यासक्रमाशी संबंधित आहेत याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची संस्थेला कल्पना नाही। त्यांनी याबाबतीत आमच्याशी कधी चर्चा केलेली नाही आणि मुळात ज्या केंद्रीय संस्थेने त्यांची निवड केली त्या संस्थेने आमच्याशी कधी याबाबतला पत्रव्यवहार केला नाही। कदाचित ते नेम नसावा की संस्थांना कळवणं किंवा मॅनेजमेंटला कळवणं म्हणून गव्हर्नमेंटने कदाचित आम्हाला कळवलं नसेल, परंतु करता हवालदारांनी सुद्धा आम्हाला सांगायला पाहिजे, त्यांनी सांगितलेलं नाही। आम्ही या प्रकरणाचा पूर्णपणे निषेध करतो, आम्ही समर्थन करणार नाही, कारण 102 वर्षाची जुनी आमची शैक्षणिक संस्था आहे आणि ही बातमी कळताच आम्ही 6 त्यांना सेवेतून निलंबित केलेलं आहे, सस्पेंड केलेलं आहे आणि त्याच्या इन्क्वायरीसाठी आमच्या समितीचं गठन आम्ही केलेलं आहे। आता सांगितलं की 1992ला ते आमच्यामध्ये सेवेत रुजू झाल्या, ते आत्तापर्यंत त्या सेवेत आहेत आणि 1 महिन्याने म्हणजे 30 जून 2026 रोजी त्या रिटायर होणार होत्या। नाही, नीट प्रकरणाचं बऱ्याच दिवसापासून वर्तमानपत्रात मीडियामध्ये इकडे तिकडे आम्ही बघतोय, परंतु आमच्या संस्थेचा किंवा आमच्या संस्थेच्या शिक्षिकेचा संबंधित असं आम्हाला कधीच वाटलं नाही। संध्याकाळी 6:15च्या दरम्यान आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की त्यामध्ये सामील आहेत, CBIने त्यांना अटक केलेली आहे म्हणून। तत्पूर्वी या बाबतीत आम्हाला कुठल्याच प्रकारची मॅनेजमेंटला माहिती नाही। CBIने पुणे, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, लातूर, दिल्ली आणि अहिल्यानगर सह देशातील विविध भागात छापेमारी केली आहे। यात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली असून लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक व्यवहारांची कागदपत्रे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे। या रॅकेटमधील आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। CBIच्या पथकाने शिवराज मोटेगावकर, PV कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांच्याकडे केलेल्या चौकशीतून मनीषा हवालदार हिच्याबाबतची माहिती मिळाली होती। त्यानंतर CBIच्या पथकाने शुक्रवारी सकाळीच शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापेमारी केली। हवालदार हिला ताब्यात घेऊन त्यांच्या संगणकाची हार्ड डिस्क व अन्य साहित्य CBIने जप्त केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। शगुफ्ता शेख, lokmat.com, पुणे।